इचलकरंजीतील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची सुमारे 10 लाख रुपये किमतीच्या कापड गाठींची फसवणूक झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीस न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे। याबाबत मिळालेली माहितीनुसार फिर्यादी ट्रान्सपोर्टर व्यावसायिकाच्या संगनमताने संबंधित माल हरियाणाला पाठविण्यात आला असता 22 जुलै 2025 ते 25 ऑगस्ट 2025 या कालावधीत गोदामातील सुमारे 28 कापड गाठी फसवणुकीने परस्पर लंपास करण्यात आल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी संशयित आरोपी हैदर खान याला अटक करून त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(2), 316(4) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला होता। अटक आरोपीस प्रथम न्यायदंडाधिकारी इचलकरंजी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे। यावेळी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी जामीन अर्ज दाखल केला। फिर्याद दाखल करण्यात झालेला विलंब तसेच आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचा युक्तिवाद त्यांनी न्यायालयासमोर मांडला। तसेच चुकीच्या कलमांखाली कारवाई करण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीची सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणात ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट यासिन पेंडारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट जैद मुल्ला तसेच अजीज नदाफ व परवेज मुजावर यांनी सहकार्य केले।